मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत दिंडोरी तालुक्यात इतर शाळेतील 2 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे उघडकीस आले. स्पेलिंग बी व बुद्धिबळ स्पर्धेत विजयी झालेल्या या विद्यार्थ्यांची पारितोषिके परत घेण्याची नामुष्की ओढावली आहे. पंचायत समिती अंतर्गत वणी केंद्राच्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा 20 डिसेंबर रोजी चामदरी प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळेत पार पडल्या होत्या. केंद्रातील एकूण 11 शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. श्रेयस इंगळे हा विद्यार्थी स्पेलिंग बी स्पर्धेत मांदाणे वणी येथील शाळेतील असल्याचं दाखवत सहभागी झाला. त्याने स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे सदर क्रीडा प्रकारात श्रेयस इंगळे यांचे वडील आणि मांदाणे शाळेचे शिक्षक सतीश इंगळे हेच परीक्षक होते. दुसरे शिक्षक रवींद्र भरसट शाळा जिल्हा परिषद केंद्र शाळा वणी यांनी स्वतःचा मुलगा ओमकार भरसट यांचाही प्रवेश मांदाणे शाळेत नसताना ओमकारला बुद्धिबळ क्रीडा प्रकारात सहभागी करून घेऊन बक्षीस मिळवून दिले. रवींद्र भरसट हे क्रीडा स्पर्धेचे आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालक होते. रवींद्र भरसट हे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वणी मुले येथे कार्यरत आहे. वास्तविक दोन्ही विद्यार्थ्यांचे मांदाणे शाळेतील शिकत नसून सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा उंबरठाण येथे असताना आपल्या मुलांना स्पर्धेत सहभागी करून चुकीच्या पद्धतीने बक्षीस मिळवले. दरम्यान या दोन्ही विद्यार्थ्यांच्या बक्षिसांवर शाळेतील विद्यार्थ्यांसह पालकांनी तक्रार करत सदर विद्यार्थी शाळेतील नसताना ते स्पर्धेत कसे अशी विचारणा केली आहे. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापक दत्ता गवळी यांनी तक्राराची दखल घेत केंद्रप्रमुखांना ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. केंद्रप्रमुख पुरुषोत्तम दंडगवार यांनी तात्काळ दोन्ही शिक्षकांना बोलावून घेत त्यांना खडे बोल सुनावले. तसेच दोघांही विद्यार्थ्यांचे बक्षीस काढून घेतले. श्रेयस इंगळे व ओमकार भरसट हे दोन्ही विद्यार्थी मांदाणे शाळेतील नव्हते. या दोघांची वडील शाळेत शिक्षक असल्याने त्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. दोन्ही विद्यार्थी जून पासून जिल्हा परिषद शाळा उंबरठाण येथे शिक्षण घेत आहेत. याबाबत तक्रार झाल्यानंतर केंद्रप्रमुखांची ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. दत्तू गवळी मुख्याध्यापक मांदाणे प्राथमिक यांची अशी प्रतिक्रिया आहे. ही न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.